जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, मी प्रशांत बोरकर. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले होते, की महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जी नाविन्यपूर्ण योजना काढण्यात आलेल्या आहेत. ह्या योजना म्हणजे काय आणि या योजनेच्या बद्दलची आपण सविस्तर माहिती मागील व्हिडिओमध्ये बघितली होती. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत, की ते योजनेचे जे काही अर्ज आहे, ते ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने भरायचे आणि त्याकरिता काय प्रोसेस लागणार आहे, काय डॉक्युमेंट लागणार आहेत, याबद्दलची आपण सर्व डिटेल जाणून घेणार आहोत. मित्रांनो, त्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला कोणतं एक ब्राउझर ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये सर्च करायचं आहे h.महाबीमेस. आणि मित्रांनो, जर तुम्हाला ही वेबसाईट सर्च करायला काही प्रॉब्लेम होत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक दिलेली आहे. तसेच पिन कमेंटमध्ये सुद्धा या लिंकला पिन केलेले आहे. तर तिथून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवर येऊ शकता. मित्रांनो, या वेबसाईटवर तुम्ही आल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे एक डिस्प्ले तुम्हाला दिसेल. या डॅशबोर्डमध्ये तुम्ही बघू शकता तिथं वरच्या बाजूला हे ऑप्शन दिलेले आहे. या ऑप्शनमध्ये एक टॅब बनवलेला आहे, अर्जदार नोंदणी. मित्रांनो, अर्जदार नोंदणी या पर्यायावर तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचे एक डॅशबोर्ड ओपन होईल. यामध्ये टोटल 11 पॉइंट दिलेले आहेत. या 11 पॉइंटला तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि वाचल्यानंतर तुम्ही मग या योजनेकरिता अर्ज करा. तर मित्रांनो, यामध्ये मुख्य जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे दिलेले आहेत. तिथे बघा, अर्जदाराचे जे वय आहे ते कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असावे. त्यानंतर त्याच्या जे काही आधार कार्ड आहे, त्या आधार कार्डला एकच मोबाईल नंबर एका व्यक्तीसाठी वापरता येईल. ठीक आहे. त्यानंतर अर्जदार नोंदणी करत असताना अर्जदाराचे स्वतःचा वापरत असणारा मोबाईल नंबर भरणे बंधनकारक राहील. कारण यामध्ये तुम्ही एकदा नोंदणी केल्यानंतर तुम्ही मोबाईल नंबर चेंज करू शकणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे जे काही हे पॉईंट आहेत, हे पॉईंट तुम्ही वाचून घ्या आणि त्यानंतर मग अर्जाला सुरुवात करा. तर मित्रांनो, त्यानंतर मग वाचून झाल्यानंतर इथं क्लोजवर क्लिक करा आणि मग इथं जे काही पॉईंट आहेत, त्या पॉईंटनुसार तुम्ही व्यवस्थित माहिती भरा. इथं आधार क्रमांक मागत आहे, तर जे काही तुमचे आधार क्रमांक असेल, ते आधार क्रमांक इथं व्यवस्थित एंटर करून घ्या. त्यानंतर तुमची जे काही वय आहे, ते वय इथं लिहा. मग तुमच्या आधार कार्डनुसार जे तुमचे नाव आहे, ते नाव इथं व्यवस्थित एंटर करून घ्या. त्यानंतर वडिलाचे नाव किंवा पतीचे नाव. जर तुम्ही विवाहित महिला असाल तर इथं तुमच्या पतीचे नाव लिहा. जर पुरुष असाल तर तुमचे जे काही वडील आहेत, त्या वडिलाचं नाव इथं लिहून घ्या. त्यानंतर इथं तुमचं सरनेम राहील. मित्रांनो, इथं लिहिल्यानंतर तुमचे जे काही नाव आहे, ते नाव ऑटोमॅटिक मराठीमध्ये येऊन जाते. जर समजा मराठीमध्ये ट्रान्सलेट झाल्यानंतर तुमचे नाव इथं काहीतरी चुकीचे येत असेल, तर तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता. तर त्याकरिता तुम्ही डायरेक्टली नोटपॅडमध्ये जे काही मराठी लँग्वेज आहे, ते मराठी लँग्वेजमध्ये तुम्ही इथं लिहू शकता. आणि इथं लिहिल्यानंतर तुमचे जे काही नाव राहील, ते नाव इथं कॉपी करा आणि कॉपी केल्यानंतर तिथं पेस्ट करा. ठीक आहे. त्यानंतर मग तुमचे लिंग, तुमचे जे काही लिंग आहे, ते लिंग इथं क्लिक करा. मग मित्रांनो, तुमच्याकडे जो मोबाईल नंबर आहे, तो मोबाईल नंबर इथं एंटर करा. त्यानंतर मग पुन्हा एक पर्याय आहे, ईमेल आय डी. ईमेल आय डी हे तुम्हाला भरणे कंपल्सरी नाही आहे. जर तुमच्याकडे असेल तर भरा किंवा तुम्ही हे पर्याय सोडू शकता. ठीक आहे. त्यानंतर मग जिल्हा, तुमचे जे काही जिल्हा आहे, त्या जिल्ह्याला इथं सिलेक्ट करा. नंतर तालुका, तुमचा तालुका सिलेक्ट करा. तुमचे जे काही गाव आहे, ते गाव सिलेक्ट करा. मग तुमची जातीचा प्रवर्ग. मित्रांनो, यामध्ये तुम्ही लक्ष द्या की तुमचे जे काही जातीचे प्रवर्ग आहेत, तेच तुम्ही निवडा. कारण यामध्ये कसं होते, काही व्यक्ती असे करतात, म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गातून असाल तरीही सिलेक्ट करताना अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती सिलेक्ट करतात आणि मग ज्यावेळी तुमचे सिलेक्शन होते, त्यावेळी तुम्ही प्रॉपर डॉक्युमेंट देऊ शकत नाही. करिता तुमचे जे काही जात आहे, जे प्रवर्ग आहे, तेच सिलेक्ट करा. ठीक आहे. तर इथं अनुसूचित जाती सिलेक्ट करताना तुम्हाला जे काही जात प्रमाणपत्र आहे, इथं होय हे करणे बंधनकारक राहील. इथे विचारत आहे, जात प्रमाणपत्र आहे का? तर इथं होय या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. जर नाही क्लिक करत असाल तर तुमचं सिलेक्शन होणार नाही. ठीक आहे. जसं आता मी सर्वसाधारण वर्गातून आहे, तर सर्वसाधारण क्लिक करत आहे. इथं सर्वसाधारण वर्गाकरिता जात प्रमाणपत्र कंपल्सरी नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करावाचा आहे का? तर मित्रांनो, जर तुम्ही अपंग असाल, हँडिकॅप असाल, तर तुम्ही इथं दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करू शकता. आणि जनरली जे हँडिकॅप असतात त्यांना कोणतेही स्कीममध्ये प्राधान्य दिलेले जाते. ठीक आहे. तर असाल तर होय करा आणि त्यानंतर मग तुमच्याकडे जे काही अपंगाचा दाखला असतो, सर्टिफिकेट असतो, ती सर्टिफिकेट आणि त्यानंतर दिव्यांगाची निवड ही जिल्हास्तरातून होईल. म्हणजे तुमचा जे अर्ज आहे, अर्ज भरल्यानंतर तुम्हाला जिल्हा स्तरामध्ये प्राधान्य देण्यात येईल. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, दारिद्र्य रेषेखालील आहात का? जर तुमच्याकडे दारिद्र्य रेषेचा दाखला असेल
तर इथं होयवर क्लिक करा. जर नसेल तर नाहीवर क्लिक करा. त्यानंतर शैक्षणिक पात्रता, तुमची जे काही शैक्षणिक पात्रता आहे ते तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्या. औपचारिक शिक्षण नाही म्हणजे जे इलिटरेट आहेत, त्यांचे शिक्षण झालेले नाही, त्यांनी हे पर्याय सिलेक्ट करा. त्यानंतर प्राथमिक, ज्यांचे 10वी झाले, 10वीच्या अगोदर झाले त्यांनी प्राथमिक, ज्यांचे माध्यमिक आहे ते माध्यमिक, उच्च माध्यमिकमध्ये ज्याचे 12वी आहे ते व्यावसायिक पात्रता, याच्यामध्ये ITI वगैरे किंवा पॉली वगैरे तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर पदवीधर, ज्यांचे ग्रॅज्युएशन आहे त्यांनी पदवीधर. ठीक आहे. त्यानंतर तुमचे खाते क्रमांक. मित्रांनो, तुमचे जे काही खाते क्रमांक आहे ते खाते क्रमांक इथं व्यवस्थित भरून घ्या. त्यानंतर तुमचे जे काही बँकेचे IFSC कोड आहे ते IFSC कोड इथं लिहा. मग तुमची जे बँकेची शाखा आहे ती शाखा इथं व्यवस्थित भरून घ्या. नंतर नंतरचा जो पर्याय आहे इथं बघू शकता अर्जदाराचा फोटो. आता अर्जदाराचा फोटो सबमिट करताना तुम्ही हे जे पॉइंट दिलेले आहे हे पॉइंट लक्षात द्या. त्यानंतर हे जे काही फोटो आहे ते फोटो अपलोड करा. तर मित्रांनो, तुमची जी काही फोटो आहे ते JPG, JPEG, PNG याच फॉर्मॅटमध्ये असावी आणि जास्तीत जास्त 80 KB पर्यंत तुम्ही अपलोड करू शकता. तर तुम्ही इथं जे काही तुमचे फोटो आहे ते फोटो प्रॉपर सिलेक्ट करून घ्या, प्रॉपर ते बनवून घ्या त्या 80 KBच्या आतमध्ये. त्यानंतर अपलोड करा. ठीक आहे. त्यानंतर अर्जदाराची स्वाक्षरी. मित्रांनो, तुमची जे काही स्वाक्षरी आहे ते एखाद्या व्हाईट पेपरवर, झेरॉक्स पेपरवर स्वाक्षरात मी लिहून घ्या. त्यानंतर मग ते अपलोड करा. त्यानंतर अर्जदाराची कौटुंबिक माहिती भरा. मित्रांनो, इथं बघा एक टीप दिलेली आहे. अर्जदाराने एकूण कुटुंब संख्येतून स्वतःचे नाव वगळून इतर सदस्यांचे राशन कार्डनुसार माहिती भरावी. तुमच्या राशन कार्डवर जेवढेही नाव असतील, जवळपास समजा 4 नाव आहेत आणि एक तुम्ही, असे टोटल 5 सदस्य आहेत. तर 5 सदस्यांपैकी इथं तुम्हाला 4 सदस्यांची नावे लिहायची आहेत. जर समजा तुमच्याकडे 2 पुरुष 2 महिला असे आहेत तर म्हणजे टोटल जे काही सदस्य संख्या आहे ते 4 अशी होईल आणि त्यांचे जे काही हे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड नंबर आणि त्यांचे आधार कार्डनुसार नाव हे तुम्हाला इथं व्यवस्थित लिहून घ्यायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचे जे काही लिंग आहे ते लिंग इथं सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर जे वय आहे ते वय इथं व्यवस्थित भरून घ्या. त्यानंतर खालच्या बाजूला बघा इथं नियम, अटी मला मान्य आहेत असं एक टिक बॉक्स आहे. या टिक बॉक्सवर तुम्ही टिक करून घ्या. त्यानंतर पुढे चला हे जे पर्याय आहे या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आता माझे पुढे चला यावर क्लिक केल्यानंतर इथं बघा राशन कार्ड क्रमांक या ऑप्शनवर वापस आलेला आहे. तर इथं मी जे काही राशन कार्ड क्रमांक आहे हे क्रमांक लिहिलेले नव्हते त्यामुळे सबमिट झालेले आहे. तर मित्रांनो, तुमचे जे काही राशन क्रमांक असेल ते RC नंबर इथं व्यवस्थित भरून घ्या. जर तुम्हाला तुमचे RC नंबर माहिती नसेल तर प्ले स्टोअरमध्ये मेरा राशन असं एक ॲप्लिकेशन आहे. ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये तुमचे आधार कार्ड नंबर टाका. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर लॉग इन होईल. लॉग इन झाल्यानंतर तिथं RC नंबर असेल, ते RC नंबर इथं व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. त्यानंतर इथं नजदीकच्या 3 महिन्यातील 8 चे क्षेत्र म्हणजे तुमच्याकडे जे काही जमीन आहे ते जमीन इथं किती क्षेत्राची आहे ते तुम्ही इथं लिहून घ्या. ठीक आहे. जर समजा अर्जदाराकडे जमीन नसेल तर तुम्ही एखाद्याची जमीन ठेक्याने किंवा बटाईने करत आहात म्हणून इथं एंटर करू शकता आणि त्याकरिता तुम्हाला फक्त एक घोषणापत्र बनवून द्यावं लागेल. ठीक आहे. हे झाल्यानंतर पुढे चला यावर क्लिक करा. त्यानंतर तुमची जी काही माहिती आहे ती माहिती व्यवस्थित तपासून घ्या आणि जर काहीही तुमच्या इथं लिहिण्यामध्ये चुकी झाली असेल तर ते तुम्ही बदल करा. या पर्यायावर क्लिक करा आणि सगळं बरोबर असेल तर नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर अशा प्रकारचे एक पॉपअप येईल. या पॉपअपमध्ये तुम्ही बघू शकता आपली नोंदणी यशस्वीरित्या झालेली आहे. आता आपण योजनेकरिता अर्ज करू शकता. त्यानंतर पुढे चला हे ऑप्शन आहे. या ऑप्शनवर क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही पॉईंट आहेत. हे पॉईंट तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर मग बंद करा यावर क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुमचे नोंदणी करताना जी काही माहिती दिली होती ती माहिती इथे ऑटोमॅटिक भरलेली येईल. यामध्ये तुम्ही मॉडिफिकेशन करू शकत नाही. यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर मागणी करा या पर्यायामध्ये तुम्ही बघू शकता कोणत्याही योजनेसाठी अर्ज करायचा आहे असे इथे लिहिलेले आहे. त्यानंतर इथं योजनेची जी काही माहिती आहे ती माहिती इथे दिलेली आहे. इथं बघा राज्यस्तरीय योजना दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे. त्यानंतर राज्यस्तरीय योजना 1000 मासल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे. त्यानंतर राज्यस्तरीय योजना शेळी मेंढी वाटप करणे. त्यानंतर जिल्हास्तरीय योजना तेलंगा वाटप करणे. त्यानंतर जिल्हास्तरीय योजना एकदिवसीय सुधारित पक्ष्यांच्या पिल्लांचे गट वाटप करणे. त्यानंतर राज्यस्तरीय योजना शेळी मेंढी गट वाटप करणे. मित्रांनो, याच्यासमोर शासन निर्णय असे लिहिलेले आहे. हे शासन निर्णय यावर तुम्ही क्लिक करून या योजनेची
जी काही प्रॉपर माहिती आहे ते प्रॉपर माहिती एकदा बघून घ्या. इथं PDF स्वरूपात त्याबद्दलची डिटेल्ड माहिती दिलेली आहे. ती माहिती वाचा आणि वाचल्यानंतर मग जी काही योजना आहे या योजनेला अर्ज करा. जसं आता मी कोणत्याही एका पर्यायावर क्लिक करत आहे. मित्रांनो, तुम्ही यामध्ये कोणतीही एक योजना सिलेक्ट करू शकता किंवा जास्तीत जास्त तुम्ही 2 ते 3 योजना सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. मला जी योजना वाटत असेल त्या योजनेला तुम्ही अर्ज करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर या योजनेमध्ये राज्यस्तरीय योजना शेळी मेंढी गट वाटप करणे. जसं मी या पर्यायावर क्लिक केलं आहे, तर 10 शेळी आणि 1 बोकड असे यामध्ये आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मग काही प्रश्न आहेत, हे प्रश्न तुम्ही वाचा आणि त्यामध्ये होय नाही या पर्यायावर क्लिक करा. जसं अर्जदार महिला बचत गटाची सदस्य आहे का? जर महिला जे आहे बचत गटाची सदस्य असेल तर होयवर क्लिक करा, नाहीतर नाहीवर क्लिक करा. त्यानंतर अर्जदार भूमिहीन आहे का? जर अर्जदाराकडे कोणत्याही प्रकारची भूमी असेल म्हणजे जमीन असेल तर होयवर क्लिक करा, नाहीतर नाहीवर क्लिक करा. त्यानंतर अर्जदाराकडे 1 हेक्टरपर्यंत अल्पभूधारक आहेत का? जे काही अर्जदार आहे ते अर्जदार अल्पभूधारक असेल तर होयवर क्लिक करा आणि नाही असेल तर नाहीवर क्लिक करा. इथं होय याच्यावर क्लिक करत आहे. त्यानंतर होयवर क्लिक करत असाल तर तुमच्याकडे जमीन किती आहे ते तुम्ही इथं लिहून घ्या. तर जसे माझ्याकडे 0.20 आर आहे तर मी तिथं ते लिहिलेलं आहे. त्यानंतर अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे का? जर असेल तर होय करा, नाहीतर नाही. त्यानंतर अर्जदार सुशिक्षित बेरोजगार आहे का? जर असेल तर होय करा, त्यामध्ये सुद्धा नसेल तर नाही. होयवर क्लिक करत असाल तर तुम्हाला तुमची जे काही नोंदणी क्रमांक आहे ते नोंदणी क्रमांक इथं लिहावा लागेल. त्यामध्ये जर नसेल तर नाहीवर क्लिक करून घ्या. त्यानंतर पुढे अर्जदाराकडे चारा पिके घेण्यासाठी सिंचन व्यवस्था आहे का? जर असेल तर होय करा, नाहीतर नाही. त्यानंतर अर्जदाराकडे सध्या उपलब्ध असलेल्या पशुधनाचा तपशील आणि जर तुमच्याकडे एकही पशु नसेल तर तुम्ही यामध्ये 0 लिहून घ्या. जसं माझ्याकडे नाही आहे तर मी सगळे 0-0 लिहित आहे. त्यानंतर अर्जदाराकडे शेळ्या मेंढ्या वाडा उपलब्ध आहे का? आता तुम्ही शेळ्या मेंढ्याकरिता अर्ज केला आहे तर तुमच्याकडे त्यांच्या संगोपनाकरिता जमीन आहे का? एखादा वाडा आहे का? जर असेल तर होय करा आणि नसेल तर नाही या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर अर्जदाराकडे वाडा असल्यास वाड्याचे जे काही बांधकाम आहे ते बांधकाम कशा प्रकारचे आहे? कच्चे बांधकाम आहे, पक्के बांधकाम आहे, गवती छपराचे आहे की वाडा आहेच नाही. जर तुम्ही इथं नाहीवर क्लिक केला आहे तर इथं सुद्धा वाडा नाही यावर क्लिक करा आणि होयवर जर क्लिक केला तर इथं तुमचे जे बांधकाम आहे ते कोणत्या प्रकारचे आहे ते सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर अर्जदाराने शेळी मेंढी पालन प्रशिक्षण घेतले आहे का? जर तुम्ही शेळी मेंढी पालनाबद्दलचे प्रशिक्षण घेतले असेल तर होयवर क्लिक करा, नसेल तर नाहीवर क्लिक करा. अर्जदार हिस्सा स्वतः उभा करणार आहे अथवा बँकेचे कर्ज घेऊन स्वहिस्सा उभा करणार आहे. मित्रांनो, जे काही तुम्हाला त्यामध्ये रक्कम भरावी लागते ते रक्कम तुमच्याकडे स्वतःची असेल आणि व्यवसायाकरिता सुद्धा तुमच्याकडे स्वतःची रक्कम असेल तर स्वतःवर क्लिक करा, नाहीतर बँकेतून कर्ज घेत आहेत असे यामध्ये तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. त्यानंतर कर्ज घेत असल्यास बँकेचा तपशील. जर तुम्ही कर्ज घेऊन हा व्यवसाय सुरू करणार असाल तर इथं होय क्लिक करा, तर बँकेचे नाव, बँकेची शाखा इथं तुम्ही लिहून घ्या. त्यानंतर मागील 3 वर्षात मी किंवा कुटुंबातील व्यक्तीने कोणत्याही शासकीय पशुधन वाटपाच्या योजनेचा लाभ घेतला आहे का? मित्रांनो, जर अर्जदार याच्या परिवारातून कोणत्यातरी एखाद्या व्यक्तीने या योजनेच्या माध्यमातून गाई, म्हशी किंवा कुक्कुटपालन कोणतीही योजना उचलली असेल तर त्यामध्ये तुम्ही इथं मेन्शन करा, त्याची माहिती द्या. पण लक्षात ठेवा की जर मागील 3 वर्षात तुम्ही एखादी योजना उचलली असेल किंवा तुमच्या परिवाराच्या माध्यमातून उचलली असेल तर तुमचे यामध्ये सिलेक्शन होणे मुश्किल आहे. जर समजा या योजनेकरिता कोणतेही अर्ज आलेलेच नाही तर तुम्हाला त्यामध्ये विचारात घेतले जाऊ शकते. त्यानंतर अर्जदाराच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती शासकीय, निमशासकीय किंवा गव्हर्नमेंट नोकरीमध्ये आहे का? जर असेल तर होय करा, नाहीतर नाही. त्यानंतर 1 मे 2001 नंतर तिसरे जन्मलेले अपत्य आहे का? असेल तर होय करा, नाहीतर नाही. त्यानंतर अर्जदार महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, कटक मंडळे, नगरपंचायतचा रहिवासी आहे का? जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि तुम्ही ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये येत असाल तर इथं नाहीवर क्लिक करा आणि जर शहरी भागात असाल तर होय या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर या योजनेअंतर्गत माझे प्रकरण मंजूर झाल्यास मंजूर दिनांकापासून 1 महिन्याच्या कालावधीमध्ये शेळी मेंढी गट खरेदी करण्याची हमी
देत आहे. जर बँकेच्या कर्जाची गरज असल्यास बँकेकडून कर्ज मंजूर करून घेण्याची जबाबदारी माझी राहील. त्यानंतर अनुदानाची रक्कम मला थेट अनुदान स्वरूपात गटाची खरेदी झाल्यानंतर माझ्या बँक खात्यात जमा केली जाणार नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे. तर मित्रांनो, अगोदर काय व्हायचे, अगोदर तुम्ही जे काही गाई म्हशी ह्या विकत घेत होते, तर त्यावेळी या अनुदानाची रक्कम थेट तुमच्या अकाउंटमध्ये जमा केली जात होती. पण आता यामध्ये सुधार करण्यात आलेले आहेत. आता ही जी रक्कम आहे, ही रक्कम तुम्हाला देण्यात येत नाही. ही जी रक्कम आहे, ज्या व्यक्तीकडून तुम्ही गाई म्हशी घेणार आहात किंवा शेळ्या मेंढ्या घेणार आहात, त्यांच्याच खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे लक्ष द्या आणि त्यानंतरच मग योजनेला अर्ज करा. त्यानंतर नियम व अटी जे काही आहेत, ह्या व्यवस्थित वाचून घ्या. त्यानंतर मग खाली बघा, इथं वरील नियम व अटी मला मान्य आहेत. याच्यासमोर एक पर्याय आहे, एक टिक बॉक्स आहे. त्यावर तुम्ही टिक करून घ्या. त्यानंतर पुढे चला या पर्यायावर क्लिक करा. ठीक आहे. त्यानंतर तुमचे जे काही अर्ज आहे, अर्ज व्यवस्थित वाचून घ्या. वाचल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल काही बदल करायचे आहे, तर बदल करा, नाहीतर जतन करा. या पर्यायावर क्लिक करा. ठीक आहे. मग त्यानंतर पुन्हा एक पॉपअप येत आहे. इथं बघा, अर्ज जतन केल्यानंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही आणि एकदा माहिती जतन झाल्यानंतर तुम्ही यामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल करू शकत नाही. म्हणून जतन करण्याच्या अगोदर तुम्ही एकदा वाचून घ्या, त्यानंतरच मग सबमिट करा. ठीक आहे. मग त्यानंतर मला मान्य आहे या पर्यायावर क्लिक करा आणि जतन करा या पर्यायावर क्लिक करून घ्या. ठीक आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही या योजनेकरिता अर्ज करू शकता आणि या योजनेचे लाभ घेऊ शकता. मित्रांनो, हे तर झाले अर्ज कसं करायचं. त्यानंतर आपले जे काही डॅशबोर्ड आहे, हे डॅशबोर्ड लॉग इन करावं लागते आणि लॉग इन केल्यानंतर मग जे काही प्रोसेस आहे, म्हणजे डॉक्युमेंट अपलोडिंगची, ते डॉक्युमेंट अपलोड तुम्हाला करावं लागते. तर त्याकरिता मित्रांनो, लॉग इन करण्याकरिता तुम्ही बघा, जे काही होमपेज आहे, होमपेजवर आल्यानंतर तुम्ही इथं बघा, केलेले अर्ज हा एक पर्याय आहे. त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर इथं आधार क्रमांक आणि पासवर्ड असे 2 पर्याय आहेत. तर इथं आधार क्रमांक ते तर तुम्हाला माहिती असते, ते तुमचे आधार नंबर इथं लिहून घ्या आणि पासवर्ड. तर मित्रांनो, आता आपल्याला पासवर्ड तर मिळाला नाही आणि त्यामुळे इथं पासवर्ड कोणता लिहायचा हा एक प्रश्न आहे. तर मित्रांनो, इथं जे काही पासवर्ड आहे, ते पासवर्ड या वेबसाईटच्या माध्यमातून ऑटोमॅटिक सेट केलेले जाते. त्यामध्ये तुमचे जे काही आधार नंबर आहे, ते आधार नंबरचे शेवटचे 3 आकडे आणि तुमचे जे मोबाईल नंबर आहे, ते मोबाईल नंबरचे शेवटचे 3 आकडे असे हा जो काही पासवर्ड आहे, हा पासवर्ड इथं सेट केलेला असतो. आणि जर तरीही कोणतं कन्फ्युजन असले, तर पासवर्ड विसरला त्यावर क्लिक करा. इथं बघा, इथं त्याबद्दलची माहिती दिलेली आहे आणि या माहितीच्या माध्यमातून तुमचे काही पासवर्ड आहे, ते पासवर्ड इथं एंटर करा आणि लॉग इन या पर्यायावर क्लिक करून घ्या. मित्रांनो, आजची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला इतर मित्रमंडळीपर्यंत तसेच आपल्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनी सुद्धा या योजनेच्याबद्दल माहिती मिळेल आणि ते या योजनेकरिता अर्ज करू. तर मित्रांनो, भेटूया असेच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.